नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की कलिंगड तेजीमध्ये आहेत. आणि आपण जर विचार केला तर यावर्षी कलिंगड बघा मस्तपैकी सेटिंग झालेली आहे आणि पूर्ण प्लॉट आज जवळजवळ हा 2 महिन्याचा 2.25 महिन्याचा कंप्लीट झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कलिंगड तेजीमध्ये यावर्षी काय आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे. सुरुवात आपण याच्यापासून करू. तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. मित्रांनो, कलिंगड यावर्षी कलिंगडाला इतके भाव का, म्हणजे भाव जर पाहिले आपण 25 रुपये किलो क्रॉस झालेले आहेत. म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये जर पाहिलं 25, 26, 22, 24 अशा रेंजमध्ये भाव कलिंगड पिकाला मिळत आहे. याच्यामागे विविध असे कारणं आहेत आणि प्रमुख कारणं आहेत, त्याबद्दलच आपण बोलणार आहे. तर सुरुवात आपण याच्यापासून करू की मित्रांनो, गेल्या वर्षाचा जो पावसाळा आहे तो इतक्या छान प्रकारे झाला होता की कलिंगड पिकाला त्याचा परिणाम हा कलिंगड पिकावर झाला. तो कसा, तर मित्रांनो, मागच्या वर्षी जो पावसाळा होता, म्हणजे पावसाळा तर चांगला झाला, पण शेवटचे जे 15 दिवस जो परतीचा पाऊस आहे तो इतक्या प्रमाणात झाला, म्हणजे आवाक्यापेक्षा बाहेर, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. पावसाळ्यात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस शेवटच्या परतीच्या पावसात तो पडला. आणि त्याच्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांची मनं विचलित झाली. विचलित कशी की त्यांच्या विहिरींचे पाणी वाढले, जमिनीची जलधारण क्षमता वाढली, त्याच्यामुळे जमिनीमध्ये जे पाणी आहे ते विहिरींना चांगलं आलं आणि या कारणास्तव शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळाले. म्हणजे तुमचा मका असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, गहू असेल, या पिकांकडे जास्त शेतकरी वळाले. आणि कलिंगडाची लागवड जर पाहिली मागच्या वर्षाच्या तुलनेत जे 100% लागवड होती त्यापैकी काही शेतकऱ्यांचे प्लॉट व्हायरसनी खराब झाले होते, काही शेतकऱ्यांचे प्लॉट काही कारणास्तव पाणी नसल्यामुळं पाणी कमी पडलं, खराब झाले. म्हणजे 50% शेतकरी तिथं थांबून गेले. आणि यावर्षी जर लागवड पाहिली आपली 50%वर आली, म्हणजे लागवडीचं प्रमाण कमी. पावसाचा परिणाम तुम्ही पाहू शकता की पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळले की त्यांना मका, ज्वारी असेल, हरभरा असेल, गहू असेल किंवा इतर प्रकारच्या पिकांकडे वळले. कलिंगडाकडे कोणी वळले नाही आणि मग त्याचा फायदा यावर्षी कलिंगडाला असा झाला. तर इतका तेजीत भाव आपल्याला यावर्षी मिळतोय आणि याचा परिणाम म्हणजे जो मागच्या वर्षाचा पाऊस झाला याला विविध कारणं आहेत. व्हायरसनी मागच्या वर्षी प्लॉट खराब झाले, भाव मिळाला नाही, अत्यंत कमी दरात 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, 10 रुपये सुद्धा क्रॉस झाला नव्हता मागच्या वर्षी. म्हणून शेतकरी वर्गामध्ये नाराजीचं वातावरण होतं. कलिंगड उत्पादक शेतकरी होते ते 50%वर आले. म्हणजे अर्थातच 50% क्षेत्र कमी झालं आणि मार्केटमध्ये कलिंगडाची आवक कमी झाली. त्या कारणास्तव यावर्षी कलिंगडाला 25 रुपये किलोचा भाव मिळताना आपण बघत आहोत. तुम्ही बातम्यांमध्ये बघता की कलिंगड एवढं भाव, तेवढे भाव, आणि ते खरे आहेत. याचे कारण मी तुम्हाला मगाशी जे सांगितले ते कारण त्याला. आणि तुम्ही जर पाहिलं तर यावर्षी अतिशय छान कलिंगड शेतकऱ्यांचे आहे, कमी प्रमाण आहे, आवक कमी मार्केटमध्ये, म्हणून एवढा भाव आहे. तुमचेही कलिंगड 2-2.25 महिन्याचे असतील तर खर्च करायला काही अडचण नाही, कारण की आज 20 रुपये भावसुद्धा तुम्हाला मिळाला तर कलिंगड अगदी परवडणारं शेतकऱ्यांना होऊ शकतं, कलिंगड उत्पादकांना होऊ शकतं. जो खर्च तुम्हाला करायचा आहे, साईज असेल, आता बघा या कलिंगडाची साईज जवळजवळ बघू शकता तुम्ही, इकडे बघू, याची साईज जवळजवळ 3-3.5 किलो झालेली आहे आणि सेटिंग पण इतक्या छान प्रकारात झालेली आहे. म्हणजे येत्या 15-20 दिवसामध्ये या कलिंगडाला सुद्धा चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. आणि 20 रुपये 22 रुपये भाव राहिला तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांदीचे दिवस आपण म्हणतो किंवा सोन्याचे दिवस येण्यासारखे आहे. म्हणून आपला प्लॉट या कंडिशनला असेल, प्लॉटला थोडा जीव लावा, खर्च करा, काळजी घ्या आणि येणारा जो भाव आहे त्या भावाचा आनंद घ्या. आणि सगळ्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपले कलिंगड या कंडिशनला असेल तर चांगली काळजी घ्या. येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आपला प्लॉट निघत असेल, जे काही ड्रेंचिंग असेल, जे काही साईजसाठी असेल, फळांच्या वाढीसाठी असेल, गोडव्यासाठी असेल, ते आपण खर्च करू शकतो आणि चांगला भाव आपल्या कलिंगड पिकाला मिळू शकतो. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की कलिंगडाला यावर्षी भाव का वाढला, कोणतं कारण होतं, ते कारण आपण डिस्कस केले. मित्रांनो, खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.